हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे काय असतं आणि तो फाइंड आउट कसा करायचा. ओके, तर आपला आजचा पॉईंट आहे इन्व्हर्स. ब्ल्यू कलर घेऊया. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, ह्या इन्व्हर्सच्या डेफिनेशनकडे जाण्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, सपोज हा ए मॅट्रिक्स आहे 2 3 1 2. हा 2x2 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, आणि अजून एक मॅट्रिक्स आहे बी. हा पण 2x2 चा आहे. 2 -3 -1 2. ओके, ए मॅट्रिक्स घेतला आहे आपण 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स घेतला आहे 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊया. बघा, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण 11th स्टँडर्डला शिकलो होतो. सपोज ए इंटू बी घेतो मी. 2 3 1 2 इंटू हा बी 2 -3 -1 2. ह्या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 11th स्टँडर्डला आपण मल्टिप्लिकेशन शिकलो होतो. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट मॅट्रिक्सला अलॉंग द रो जायचं असतं आणि सेकंड मॅट्रिक्सला अलॉंग द कॉलम खाली यायचं असतं. ओके, म्हणजेच हा 2 × 2 आणि 3 × -1 असं घेणार. करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे असतात. ही फर्स्ट रो आणि याचा फर्स्ट कॉलम असे करस्पॉन्डिंग एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं असतं. म्हणजे मी काय करणार, ह्या 2चं आणि या 2चं मल्टिप्लिकेशन घेणार, प्लस हा 3 × हा -1 याचं मल्टिप्लिकेशन घेणार. ओके, म्हणजे मी आन्सर कसं लिहिणार, 2 × 2 4, 3 × -1 -3. ओके, नेक्स्ट हिरो आणि पुढच्या सेकंड कॉलमला जाणार. आता नंतर मी काय करणार, ह्या सेकंड कॉलमला असं खाली जाणार. 2 × 2 4, सॉरी 2 × -3. हां, 2 × -3 करायचं आहे, -6 आणि 3 × हा 2 करायचं आहे, +6. त्यानंतर आता ह्या सेकंड रोला यायचं आहे. 1 × 2, हा 1 × 2 घ्यायचं आहे, 2. हा 2 × -1 घ्यायचं आहे, -2. त्यानंतर 1 × -3 आणि 2 × 2 घ्यायचं आहे, म्हणजे +4. हे सॉल्व केलं तर आन्सर किती येतं आहे, 1 0 0 1. म्हणजे ए × बी किती येणार, 1 0 0 1. पण 1 0 0 1 हा काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणी ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं आहे, तर ते आयडेंटिटी मॅट्रिक्स आलं आहे. ओके, आता इन्व्हर्स म्हणजे काय ते सांगतो. जर ए हा कुठला तरी एक स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि बी दुसरा हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स असेल त्याच ऑर्डरचा, म्हणजे ए जर 2x2 असेल तर बी पण 2x2च पाहिजे. ए जर 3x3 असेल तर बी पण 3x3 पाहिजे. ए हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, बी दुसरा एक स्क्वेअर मॅट्रिक्स असेल सेम ऑर्डरचा. जर ए × बी किंवा बी × ए आयडेंटिटी आलं, आन्सर जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर त्या बीला ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणतात. म्हणजे डेफिनेशन काय क्रिएट होते, इफ ए इज स्क्वेअर मॅट्रिक्स
if A is square matrix of order M, B is square matrix of same order, ऑर्डर दोघांची सेम पाहिजे, सेम ऑर्डर, इफ A into B or B into A is equal to identity matrix जर असेल, then this B is called inverse of A. म्हणजे A एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, B दुसरा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. जर A इंटू बी किंवा B इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर त्या बीला एचा इन्व्हर्स म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय ए इन्व्हर्स, एची पॉवर -1 घ्यायची. म्हणजेच काय, दिस बी इज इक्वल टू काय होतं, ए इन्व्हर्स होतं. ओके, लक्षात येतं आहे. ए आणि बी दोन स्क्वेअर मॅट्रिक्स असतील आणि त्याचं प्रॉडक्ट जर ए इंटू बी किंवा बी इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर बी एचा इन्व्हर्स असतो आणि तो डिनोट करताना असं डिनोट करतात त्याला, बी इक्वल टू ए इन्व्हर्स. लक्षात येतं आहे. मग आता हा इन्व्हर्स फाइंड आउट करण्याच्या आपल्याला दोन मेथड आहेत. इन्व्हर्स फाइंड आउट करण्याच्या दोन मेथड्स. त्यातली फर्स्ट मेथड आहे इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आणि सेकंड मेथड आहे बाय ॲडजॉइंट मेथड. इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड ॲडजॉइंट मेथड. तर आपण लास्ट लेक्चरला ॲडजॉइंट म्हणजे काय शिकलो होतो, तर आपण फर्स्ट आधी ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स काढूया आणि नंतर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनकडे जाऊया. ओके, होप सो इन्व्हर्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स फाइंड आउट करायचे प्रॉब्लेम सॉल्व करूया. ओके, एक्सरसाइज नंबर 2.2चा आहे. क्वेश्चन असा आहे, फाइंड इन्व्हर्स बाय ॲडजॉइंट मेथड. ओके, तर ह्या ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स काढताना एक फॉर्म्युला असतो, एक फिक्स्ड फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला असा आहे, जर ए एक स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर तो ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1/* डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, असा फॉर्म्युला असतो. म्हणजे इन्व्हर्स इज इक्वल टू 1/* डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. लक्षात येतं आहे. त्यानंतर अजून एक कंडिशन असते, इन्व्हर्स एक्झिस्ट इफ डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0. जर हा डिटर्मिनंट 0 येत असेल तर त्याचा इन्व्हर्स येत नसतो. म्हणजे बघा, जर डिटर्मिनंट ऑफ ए 0 झाला तर हे इथे इन्फिनिटी होणार. ओके, म्हणून जर डिटर्मिनंट 0 येत असेल, कुठल्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नसतो. ओके, लक्षात येतं आहे. मग तुम्हाला 2 पॉईंट सांगितले मी. ॲडजॉइंट मेथडने ए इन्व्हर्स 1/* डिटर्मिनंट ऑफ ए असतो इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, आणि कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट असतो कधी, जर त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तरच. ओके, तर मग आता एक क्वेश्चन सॉल्व करूया. सपोज हा ए मॅट्रिक्स दिला आहे तुम्हाला, -1 5. सपोज हा ए मॅट्रिक्स आहे -1 5 -3 2. ओके, मग सर्वात आधी आपण ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट चेक करणार. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -1 5 -3 2. डिटर्मिनंट चेक करणार. हा डिटर्मिनंट येणार -2 मायनस मायनस प्लस होईल 15
म्हणजे आन्सर येतं आहे -13. डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. ओके, म्हणजे हा जो फॉर्म्युला होता त्यातला हा एक पार्ट आपण कॅल्क्युलेट केला आहे, डिटर्मिनंट ऑफ ए, तो आला आहे 13. आता आपल्याला हा सेकंड पार्ट बघायचा आहे. आपल्याला आता ॲडजॉइंट फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग लास्ट लेक्चरला आपण शिकलो की ॲडजॉइंट फाइंड आउट करताना मायनर फॅक्टर को फॅक्टर काढायचे असतात. तर मग आपण आधी मायनर फॅक्टर को फॅक्टर काढणार, त्यावरून ॲडजॉइंट काढणार आणि मग इनवर्सकडे जाणार. ह्या ठिकाणी A11 आहे -1, म्हणजे त्याचा मायनर फॅक्टर किती येणार 2. त्याचा को फॅक्टर किती येणार -1^1 + 1 × 2, म्हणजे येणार 2. A12 आहे 5, म्हणजे त्याचा मायनर फॅक्टर किती येणार -3. त्याचा को फॅक्टर × -3, म्हणजे येणार +3. त्यानंतर हा A22 आहे -3, म्हणजे A21, हा A21 आहे -3, म्हणजे M21 येणार 5, A21 येणार -1^2 + 1 × 5, म्हणजेच -5. A22 आहे 2, म्हणजे M22 येणार -1, A22 येणार -1^2 2 + 2 × -1, म्हणजे फायनल आन्सर -1. ओके, ह्यामध्ये आपण को फॅक्टर फाइंड आउट केले. आता को फॅक्टर मॅट्रिक्स तो को फॅक्टर मॅट्रिक्स असेल, हा पहिला को फॅक्टर 2, दुसरा को फॅक्टर 3, तिसरा को फॅक्टर -5 आणि लास्ट को फॅक्टर -1. मग बाय डेफिनेशन को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे ॲडजॉइंट असतो. ॲडजॉइंट ऑफ ए किती येणार, मग त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे 2 3 -5 -1. बाय डेफिनेशन ए इनवर्स किती असतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए × ॲडजॉइंट ऑफ ए, म्हणजेच ए इनवर्स किती येणार 1 डिटर्मिनंट ऑफ ए ह्या ठिकाणी आलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ ए तो किती आला आहे 13 आला आहे. इथे येणार 1/13 × ॲडजॉइंट ऑफ ए ह्या ठिकाणी आला आहे 2 -5 3 -1. हे आपल्या प्रॉब्लेमचं आन्सर आहे. ओके, लक्षात येते. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. 2x2 मॅट्रिक्स हा 2 मार्क्सला येतो. जर 3x3 मॅट्रिक्स असेल तर तो 4 मार्क्सला येतो. ओके, आता आपण एक 3x3चा क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन तोच आहे, फाइंड इनवर्स. मॅट्रिक्स आहे, क्वेश्चन तोच, फाइंड इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. मॅट्रिक्स आहे 1 0 0 3 3 0 5 2 -1 1 0 0 3 3 0 5 2 -1. ओके, हा क्वेश्चन 3x3 थोडा मोठा असणार, तो 4 मार्क्सला येतो.
मग आधी आपण डिटर्मिनंट चेक करणार. 1 0 0 3 3 0 5 2 -1. डिटर्मिनंट सॉल्व करायचा आपण 11 स्टँडर्डला लर्न केलेलं आहे. मॅट्रायसिस आणि डिटर्मिनंट चॅप्टरमध्ये आपण हे शिकलो होतो. 1 इंटू डिटर्मिनंट सॉल्व करताना हा 1 हे एक्सक्लूड करायचं असतं. -3 -0 सेकंड मायनस घ्यायचं असतं. इथं 0 आहे म्हणजे ते 0च होणार आणि पुढे 0च होणार म्हणजे फायनल आन्सर किती येणार -3. ओके -3 -0 त्यानंतर हे एलिमेंट 0 आहेत म्हणजे पुढे कॅल्क्युलेशन 0 होणार आणि हे पण 0 होणार. फायनल आन्सर आहे -3. डिटर्मिनंट ऑफ A नॉट इक्वल टू 0 देअरफॉर A इनवर्स एक्झिस्ट. ओके आता ॲडजॉईंट काढायचं म्हणजे मायनर फॅक्टर को फॅक्टर पुन्हा आपल्याला काढावं लागणार. A11 तो आहे 1 देअरफॉर M11 M11 म्हणजे काय हा A11 आहे. मग काय करायचं आपल्याला त्याची रो एक्सक्लूड करायची त्याचा कॉलम एक्सक्लूड करायचा आहे. जे 4 एलिमेंट राहतील त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. चार एलिमेंट कुठले राहिलेत 3 0 2 -1 3 0 2 -1 हे सॉल्व केल्यावर येणार -3 -0 म्हणजे -3. A11 किती येणार -1 रेस टू 1 + 1 इंटू -3. को फॅक्टर कसे फाइंड आउट करायचे आपण लास्ट लेक्चर शिकलो होतो. आन्सर येणार -3. A12 तो आहे 0 M12 हा 0 ची रो एक्सक्लूड करायची कॉलम एक्सक्लूड करायचा म्हणजे राहत आहे 3 0 5 -1 3 0 5 -1 म्हणजे -3 -0. A12 येणार 1 + 2 इंटू -3 म्हणजे येणार +3. A13 आहे 0 म्हणजे M13 येणार हा 0 आहे त्याची रो आणि कॉलम एक्सक्लूड करायचा 3 3 5 2 3 3 5 2 6 -15 3 × 2 6 -15 -9 येणार. त्याचा A13 येणार -1 रेस टू 1 + 3 इंटू -9 म्हणजेच फायनल आन्सर -9. सिमिलरली सेकंड रोचे को फॅक्टर्स A21 आहे 3 म्हणजे M21 होणार 0 0 2 -1 हा 0 0 2 -1 कसा येतोय तर आपल्याला हा सेकंड रो फर्स्ट कॉलम हा एलिमेंट आहे मग त्याची रो एक्सक्लूड करायची आणि त्याचा कॉलम एक्सक्लूड करायचा आहे म्हणजे 0 0 2 -1 असं राहतं आहे. हे सॉल्व केल्यावर 0 -0 0 A21 -1 रेस टू 2 + 1 इंटू 0 म्हणजेच 0. A22 हा A22 म्हणजे 3 आहे म्हणजे M22 किती येणार 1 0 5 -1 1 0
5 -1. हे सॉल्व केल्यावर येणार -1. a22 येणार -1^2 + 2 × -1 म्हणजेच -1. a23 आहे 0 म्हणजे m23 येणार 1052 2. a23 -1^2 + 3 × 2 म्हणजे -2. a31 थर्ड रो फर्स्ट कॉलम तो आहे 5. m31 येणार हे बघा हा 5 आहे. मग 5ची रो एक्सक्लूड करणार, 5चा कॉलम एक्सक्लूड करणार, राहणार काय 0 0 3 0. झिरो 0 3 0 आन्सर येणार 0. म्हणजेच a31 किती येणार -1^3 + 1 × 0 म्हणजे 0 येणार. ओके. त्यानंतर a32 हा a32 म्हणजे 2 आहे. त्याचा मायनर फॅक्टर 2 म्हणजे 2चा कॉलम आणि रो एक्सक्लूड करायची 1 0 3 0. म्हणजे आन्सर येणार 0. a32 येणार -1^3 + 2 × 0 म्हणजे 0. a33 तो आहे -1. (1033) म्हणजे आन्सर येणार 3. a33 असणार -1^3 + 3 × 3 म्हणजेच 3. लक्षात येतं आहे. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स तो असेल, कोफॅक्टर सिरियल वाईज घ्यायचे. फर्स्ट कोफॅक्टर आहे -3, देन 3, देन -9, देन 0, -1, a21 0, a22 -1, a23 -2, a31 0, a32 0 आणि a33 3. मग याचा ॲडजॉइंट तो ॲडजॉइंट होणार कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजे तो ॲडजॉइंट होणार -3 3 -9 0 -1 -2 0 0 3. बाय डेफिनेशन ए इनवर्सची डेफिनेशन काय असते? 1/डिटर्मिनंट ऑफ ए × ॲडजॉइंट ऑफ ए. 1/डिटर्मिनंट ऑफ ए हा डिटर्मिनंट इकडे आलेला आहे -3. 1/-3 × ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट किती आलेला आहे 3 0 0 3 -1 0 -9 -2 3. हे आहे फायनल आन्सर. ओके. हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. फाइंड इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण इनवर्स म्हणजे काय असतं ते शिकलो आणि इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी ॲडजॉइंट मेथड आपण आज शिकलेलो आहोत. ओके. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूया. थँक्यू व्हेरी मच.